राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत. बावनकुळे साहेब, कालचा दिवस एका विशिष्ट घडामोडीमुळे गाजला, तो म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट. पण यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही भेट तुम्ही घडवून आणली होती. मी वारंवार सांगितलं आहे की पक्षाचा अध्यक्ष म्हणून जे काही माननीय सुरेश धस आणि धनंजय मुंडे या महायुतीमध्ये जे काही वाद चालू आहे त्याबद्दल मी निश्चित पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला. पण माननीय सुरेश धस हे त्यांच्याकडे जे काही त्यांचे मुद्दे त्यांनी मांडले आहे त्यांनी ते मुद्दे योग्य पद्धतीने सरकारकडे मांडले आहे, पक्षाकडे मांडले आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांनी प्रचंड पुढाकार घेतला आहे आणि त्यांची भावना आहे काही करून संतोष देशमुखच्या जे काही त्या ठिकाणी हत्या झाली आहे त्या हत्येच्या आरोपींना जोपर्यंत अंतिम सजा होत नाही आणि त्यामधले जे जे काही लोक असतील त्या हत्येमधले सर्वांना हुडकून काढणे आणि त्यांना फाशीपर्यंत नेणे ही भूमिका आहे आणि ती भूमिका योग्य आहे. पक्षाने त्यालाही सांगितलं आहे की बाबा या भूमिकेतनं बाहेर जाऊ नका, या भूमिकेला पक्ष पाठीशी उभा आहे आणि सरकारी पाठीशी उभी आहे. माननीय देवेंद्रजींनी जे जे काही सुरेश धसांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये ज्या ज्या चौकशा लावल्या पाहिजे, कुठल्या कुठल्या चौकशा सुरेश धसांनी सांगितल्या त्या पूर्ण माननीय देवेंद्रजींनी त्या प्रकरणात लावून दिलेल्या आहेत आणि देवेंद्रजींचाही पाठिंबा पूर्ण सुरेश धसांना आहे, माझाही पाठिंबा पक्ष म्हणून आहे. पण हे करत असताना महायुतीमधले जे नेते आहेत धनंजय मुंडे तिथले त्यांच्यासोबत जे काही व्यक्तिगत त्यांचे वाद राहू नये, मतभेद जरूर असावे, मनभेद नसावे आणि त्यांनी आपल्या भूमिकेतनं पुढे जावं, यांनी आपल्या भूमिकेतनं पुढे जावं. साहजिक पक्षाचा अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली पाहिजे. पण ही भेट तुमच्या घरी झाली का? आणि त्यांचा असा खुलासा होता की तुम्ही दोघांनाही जेवायला बोलवलं. धनंजय मुंडे येणार हे सुरेश धसांना माहीत नव्हतं, सुरेश धस येणार हे धनंजय मुंडेंना माहीत नव्हतं. मग ते समोरासमोर आल्यावर तुम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव काय ठेवला आणि दोघांनी एकमेकांसोबत चर्चा काय? वारंवार सांगतोय की सुरेश धसांना मी जेवायला बोलवलं, धनंजय मुंडे नाही बोलवलं, ती माझी जबाबदारी आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून. आणि जेव्हा त्यांना मी सांगितलं की हा वाद हा मनभेदापर्यंत नसावा, मतभेद नक्की असावे, मतभेदामध्ये सुरेश धसचे आपले मुद्दे मांडावे, धनंजय मुंडेंनी आपले मुद्दे मांडावे. शेवटी बीडच्या जनतेला न्याय भेटला पाहिजे. संतोष देशमुखांच्या हत्येचा त्या ठिकाणी आरोपी शोधले गेले पाहिजे. दोघांनी मिळून या प्रकरणामध्ये जो आरोपी आहेत त्याला शिक्षा झाली पाहिजे, याकरता काम करा आणि विकासाकरताही बीड जिल्हा पुढे नेला पाहिजे. जर आपल्याला दोन नेत्यामध्ये वाद होत असेल तर विकासाचंही काय उद्या, त्यामुळे त्या भागाचा विकासही झाला पाहिजे. मराठवाड्याच्या विकासाकरता सरकार आला आहे. माननीय देवेंद्रजी संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त या मराठवाड्याला पुढे नेण्याचं काम करत आहे. अशा वेळी सर्वांनी आपण एकत्र राहून विकासाला पुढे गेलं पाहिजे, विकासाला समोर नेलं पाहिजे आणि जे काही तुम्ही मुद्दे उचलले आहेत त्या मुद्द्यालाही तुम्ही न्याय दिला पाहिजे. शेवटी आपापल्या जरी भूमिका वेगळ्या असल्या पक्षीय भूमिका, तरी एका लेवलला मात्र विकासाच्या लेवलला एकत्र आलं पाहिजे. ह्या भूमिकेत मी मांडल्यानंतर दोघंही त्यातनं मान्य केलं आणि नंतर त्यांच्या भूमिका त्यांच्या कायम आहे. पण आता यातून तुमच्यावरती असा आरोप होतो विरोधकांकडून की इतकं सगळं प्रकरण सुरू आहे, संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली, असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा तुम्ही धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करताय. असा कुठलाही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न नाही आहे. सुरेश धसांनी ज्या ज्या इन्क्वायरी मागितल्या, देवेंद्रजींना जसे जसे पत्र दिले, देवेंद्रजींनी त्या पद्धतीने सर्व चौकशा उभ्या केल्यात आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचं सरकार हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कॉस्टमध्ये आम्ही संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये 100% आरोपींना शिक्षा शासन होण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सुरेश धसाच्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही आहोत. राहिला प्रश्न सुरेश धसांचा पक्ष म्हणून, पक्षही त्यांच्या पाठीशी उभा आहे. राहिला बीड जिल्ह्याच्या नेत्यांच्या भांडणाचा प्रश्न, विकासाच्या मुद्द्याकरता एकत्र काम केलं पाहिजे. एखाद्या विषयावर मतभेद असले चालेल, पण सर्वच विषयाला मतभेद ठेवून आपल्याला पुढे जाता येणार नाही. ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. काही ठिकाणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती. नाही, ते आता राजीनामा मागणे हे त्यांचा अधिकार आहे, चौकशी होणे चौकशीचा अधिकार आहे. अजित पवार हे प्रगल्भ आणि अत्यंत तात्काळ निर्णय करणारे नेते आहे. ज्या दिवशी अजित पवारांना वाटेल की धनंजय मुंडेची काही चूक आहे तर ते अजित पवार निर्णय करतील आणि माननीय मुख्यमंत्री सेन्सिटिव्ह आहेत. त्यांना ज्या दिवशी असं वाटलं की थोडंसंही
की धनंजय मुंडे कुठे चुकतायत, की धनंजय मुंडेची काही या प्रकरणात चूक आहे, की धनंजय मुंडेची दुसऱ्या प्रकरणात चूक आहे, माननीय देवेंद्रजी निर्णय करतील. हा निर्णय करण्याचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे आणि त्यामुळे राजीनामा मागणे हे साहजिक आहे. जर माझ्या हातून उद्या चूक झाली काही तर राजीनामा मागेल, पण शेवटी चौकशीचा भाग आहे ना. माझा राजीनामा मागणे सर्वांचा अधिकार आहे, महाराष्ट्र जनतेचा, पण समजा एखाद्या प्रकरणात पण चौकशी अंती जर निर्णय होत असतात बिना चौकशीने कोणाचा राजीनामा घेणे, मला वाटतं हे कितपत योग्य आहे हे मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की ज्या दिवशी धनंजय मुंडे चूक दिसेल त्या दिवशी ना अजित पवार माफ करतील ना देवेंद्रजी माफ करतील. आता कालच्या प्रकरणामुळे सुरेश धस अडचणीत आलेत, कारण त्यांच्यावरती जरंगे पाटलांनी एकेरी टीका करायला सुरुवात केली आहे. जरंगे पाटील असं म्हणालेत की सुरेश धस हे विश्वासघातकी आहेत. मोगलांनी सुद्धा मराठ्यांचा जेवढा विश्वासघात केला नाही तेवढा सुरेश धसांनी केला आहे. जरांगे काय बोलले याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण सुरेश धस आपल्या भूमिकेवर फर्म आहेत. सुरेश धसांनी आपली भूमिका कधी सोडली नाही. सुरेश धसांनी जी काही भूमिका स्वीकारली आहे ती पक्ष म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी आहे. सुरेश धस हे कॉम्प्रोमाइजिंग लीडर नाही आहे. सुरेश धस अत्यंत स्ट्रॉंग लीडर आहे. ते आपल्या भूमिकेची ठाम आहे, आपल्या विचाराची ठाम आहे आणि आपण घेतलेल्या हातात कामाची ठाम आहे. त्यामुळं कोणी जरांगी त्यांच्यावर आरोप करतील आणि ते सुरेश धस त्याच्यावर त्याची प्रतिमा जाईल असं काही होत नाही. सुरेश धस हे अत्यंत प्रगल्भ नेते आहेत. यामध्ये आणखी एक मुद्दा समोर होतं की ही जी भेट झाली या भेटीची बातमी लीक कुणी केली अशी सुद्धा चर्चा आहे. नाही, कशाची लीक आहे? मी सांगितलं होतं मीडियामध्ये, मीडियाच्या समोरच बोललो होतो मी की मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुरेश धस आणि धनंजय मुंडेला बोलवणार आहे हे सांगितलं होतं. त्यात कशाची लीक आहे आणि त्यात कशाचं लहानपण आहे आणि त्यामध्ये कशाचं त्या ठिकाणी खोटेपणा आहे? सरळ सरळ त्या ठिकाणी मध्यस्थी करणे याला काही थोडी कोणाची परवानगी घ्यायला लागतं? ही माझीच जबाबदारी आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून. आता संघटनात्मक प्रश्न, 13,000 कार्यकर्त्यांची निवडणूक येणाऱ्या काही काळात असं म्हणलं तुम्ही काल भाषणात म्हणालात की एप्रिल मे मध्ये निवडणुका लागू शकतात, तर लागणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजप कसं काम करते? महाराष्ट्रातल्या 1.5 कोटी नागरिकांनी भारतीय जनता पार्टीची सदस्यता, प्राथमिक सदस्यता स्वीकारावी याकरता आम्ही घरोघरी जातो आहे. 1,10,00,000 सदस्य आमचे झाले आहेत, प्राथमिक सदस्य झाले आहेत. मी त्या 1,10,00,000 नागरिकांचे आभार मानतो. ज्या पद्धतीचं मतदान आम्हाला विधानसभेत झालं, या मतदारांनी भारतीय जनता पार्टीची सदस्यता ग्रहण करण्यासाठी खूप मोठा पुढाकार घेतला आहे आणि मला विश्वास आहे की मी आणि आमचे कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी आम्ही दोघंही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आपण जातो आहे. आज जळगावमध्ये आम्ही आहोत, आज नाशिकमध्ये आहोत, उद्या आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत, पुण्यामध्ये आहोत. संपूर्ण महाराष्ट्र आम्ही जातो आहे आणि जवळपास 15,000 प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेटून 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा आम्ही महाराष्ट्राचं गठीत करतो आहे. जवळपास 3 लाख ॲक्टिव्ह मेंबरशिप आम्ही करतो आहे. एका बूथवर 3 ॲक्टिव्ह मेंबरशिप असावी असा आमचा प्रयत्न आहे. ती मेंबरशिप आम्ही पूर्ण करू. बूथ अध्यक्ष आणि बूथ समिती आम्ही पूर्ण करू. लवकरच मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील, प्रदेश गठीत होईल आणि सोबतच आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पुढे जायचं आहे. 13,000 कार्यकर्त्याची निवडणूक आहे महाराष्ट्रातल्या. महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि मग 13,000 कार्यकर्त्याची निवडणूक असेल तेव्हा संपूर्ण पक्ष हा आणि संपूर्ण पाठबळ आमच्या कार्यकर्त्याला मिळावं ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून होणाऱ्या पुढच्या काळातल्या निवडणुका, आणि आता निवडणुका लवकर लागतील याकरता लागतील असं वाटतं, कारण माननीय सुप्रीम कोर्टाकडे जे जे काही ओबीसी आरक्षणासंबंधाने ज्या ज्या बाबी सरकार म्हणून द्यायच्या होत्या त्या आम्ही सर्व सरकारकडून दिल्या आहेत. तर मला वाटतं सुप्रीम कोर्ट जेव्हाही आम्हाला ओके करेल तर राज्य निवडणूक आयोग तातडीनं निवडणुका लावतीलच, कारण इतक्या दिवस निवडणुका थांबणे काही योग्य नाही आहे. कारण शेवटी केंद्र सरकार, राज्य सरकारचे संपूर्ण योजना इम्प्लिमेंट करणारी एजन्सी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका आहे आणि त्यामुळे या निवडणुका होणे हे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि खाली जनतेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही याकरता पुढाकार घेतो आहे. म्हणजे सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला या निवडणुका एप्रिल मे मध्ये होण्याची दाट शक्यता वाटते? नाही, मला जे वाटतं की या ठिकाणी जे काही सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे, ज्या पद्धतीने आम्ही आपलं ओबीसी आरक्षणाचं त्या ठिकाणी संपूर्ण जे काही सुप्रीम कोर्टाने मागितलं ते आम्ही सर्व सादर केलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट जेव्हा निवडणुका लावेल पण आमची तयारी 24 तास 365 असली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ओके उद्या लावा किंवा या महिन्यात लावा, त्या महिन्यात लावा. भारतीय जनता पार्टी म्हणून आमची तयारी असली पाहिजे, महायुती म्हणून आमची तयारी असली पाहिजे. आम्हाला एवढा मोठा महाविजय महाराष्ट्रात मिळाला आहे. 52% मतं आम्ही घेतलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. 52% मतं घेतलेली पार्टी आहे. तर पुढच्या काळात आमचे कार्यकर्ते हे महायुतीचे आमचे सर्व कार्यकर्ते पदावर आले पाहिजे आणि दोन्ही सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना या समाजामध्ये पोहोचल्या पाहिजे.
लव्ह जिहादबद्दल महत्त्वाचा कायदा जो आहे ते तुमचं सरकार आणणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, अजून त्या कायद्यात पूर्ण मी सुद्धा अभ्यास करणार आहे. अजून मी त्याच्यामध्ये बाकी ज्यांना जबाबदारी दिली आहे माननीय देवेंद्रजी आणि टीम बघतायत, मी सुद्धा वाचून मग त्यात काही सजेशन आहे ते देऊ आम्ही. आता शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा, कुंभमेळ्याच्या 2 बैठका झाल्या आणि मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीसांनी वॉर रूम उभारली, त्याच्या शेजारी लक्ष ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेनेही त्यांचा कक्ष तयार केला. त्यामुळे या दोघांमध्ये वॉर रूम सुरू आहे का? कारण काही बैठकांना एकनाथ शिंदे गैरहजर सुद्धा राहत आहेत. एकदम चुकीचं आहे. देवेंद्रजी आणि एकनाथजीमध्ये कधीच वार होऊ शकत नाही. कारण देवेंद्रजी कधी अशा गोष्टीला प्रोत्साहन देत नाही कुठे वार होईल, आणि एकनाथ शिंदे सुद्धा प्रगल्भ नेते आहेत. राहिला प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच वेळी गेले पाहिजे. आधीच एवढे कार्यक्रम आम्हाला असतात, उपमुख्यमंत्र्यांनी आपले वेगळे कार्यक्रम ठेवले असतात, मुख्यमंत्र्यांनी वेगळे ठेवले असतात, आणि कुंभामध्ये सर्वांनी लक्ष टाकायचं आहे ना. माननीय एकनाथजीचाही सपोर्ट लागणार आहे, अजितदादाही लागणार आहे, मंत्रिमंडळ लागणार आहे. माननीय देवेंद्र यांच्या या ठिकाणी पुढाकार म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि आम्ही सर्व लोक वेगवेगळ्या पद्धतीचे विभाग जे आमचे आहेत. जसं आता एकनाथ शिंदेजीकडे 4 विभाग आहे. 4 विभागाचं काय कुंभमध्ये, चंद्रशेखर बावनकुळेंनी महसूलमध्ये काय केलं पाहिजे कुंभमध्ये, त्यानंतर अजित पवारजींनी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काय केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या आमच्या सर्व मंत्र्यांनी आपापल्या खात्यातला कुंभाचा जो काही रोल आहे तो अदा केला पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठकी होत असतात. त्यामुळे त्यांनी बैठक घेतली, यांनी का ना घेतली, यांनी का ना घेतली, त्यांनी का ना घेतली, हा जो प्रश्न आहे हा चुकीचा आहे. असा प्रश्न नाही आहे. देवेंद्रजी एकनाथजीमध्ये कधीच मतभेद होऊ शकत नाही, कोणतेही मतभेद होऊ शकत नाही. कारण दोघांनाही काही स्वार्थ नाही, दोघांनाही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला पुढे नेण्याचा स्वार्थ आहे. तर हे होते चंद्रशेखर बावनकुळे. कुठलाही कोल्ड वॉर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.